बारामती शहरातील हुतात्मा स्तंभ हटवण्यास बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटनेचा प्रखर विरोध। बारामती शहरातील भिगवण चौक येथील हुतात्मा स्तंभ हटवण्याचा घाट प्रशासनाने घातला असल्याची चर्चा बारामती शहरात रंगू लागली आहे। या पार्श्वभूमीवर बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना आणि बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना यांनी प्रखर विरोध दर्शवला आहे। वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याच्या कारणावरून हुतात्मा स्तंभ हटवण्यात येणार असल्याची चर्चा बारामतीत होऊ लागली आहे। बारामती शहरातील काही चौक मोठे करावे लागतील, भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ योग्य ठिकाणी स्थलांतर करावा लागेल अशी चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर बारामतीतील बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना तसेच बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी यांच्या वतीने भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ सदर ठिकाणाहून स्थलांतरित करू नये अशी मागणी केली आहे। बारामती येथील हुतात्मा स्तंभ जो आहे तो बारामती नगरपालिका स्थलांतर करण्याचा कारस्थान चालू आहे असं आम्हाला समजते। त्यास आमचा पूर्णपणे म्हणजे 100% आमचा त्याला विरोध आहे। स्तंभ हा हलू नये या बाबतीत आम्ही दादा, नगरपालिका, जिल्हा परिषद, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इत्यादी, शरद पवार साहेब, त्याच्यानंतर सुप्रिया सुळे इत्यादींशी आम्ही संपर्क साधलेला आहेच। तरीसुद्धा आमचं या ठिकाणी पहिल्यांदाच आम्ही स्तंभ हलू नये म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं ठाम भूमिका आमची तीच आहे की स्तंभ हलू नये। आमचा बारामतीतील विकासाला पूर्णपणे सहकार्य आहे, परंतु हा जो स्तंभ आहे हा स्तंभ हा आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वतःच्या पैशांनी, स्वतःच्या खिशातल्या पैशांनी हा स्तंभ उभा झालेला आहे। याकरता जयराम पांडुरंग सातव हे ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांच्या परवानगीने आणि त्यावेळेसच्या बांधकाम विभागाच्या परवानगीने आम्ही हा स्तंभ या ठिकाणी बारामतीच्या मध्यभागी स्तंभ उभा केलेला आहे। त्यामुळं असं कुठेही नाही आहे, आज स्तंभ अडचणीत कुठेही येत नाही। ह्या स्तंभाच्या आजूबाजूला ज्या नगरपालिकेच्या इमारती आहेत त्या जर बाजूला काढल्या तर रस्ता मोठा होत आहे, सर्व गोष्टी होत आहेत। त्याच्यामध्ये प्रश्न घ्यायचा आहे की अजित पवारांनी ज्यावेळेस बारामती शहराचा विकास करण्यासाठी सुरुवात केली, ज्या पाठीमागच्या रोडचं दत्त मंदिर हे उठवलं होतं आणि त्यानंतर त्याला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली। गेल्या आठवड्यात अजित पवारांनी बारामती क्लबमध्ये ह्या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे की जर बारामती शहरामध्ये विकासाला जर हा स्तंभ अडथळा येत असेल तर आम्ही त्याला पर्यायी जागा सुचवू आणि तो आमच्या खर्चाने, शासनाच्या खर्चाने त्या ठिकाणी बांधून देऊ। जर अजित पवारांनी असं आव्हान तुम्हाला केलं, जर पर्यायी जागा तुम्हाला मिळाली तर या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका अशी एक सांगतो की या ठिकाणी पर्यायी जागा दिली तर आम्हाला कबूल होणार नाही। एक तर पर्यायी जागा देऊन जर तुम्ही त्याचं कारण जर करणार असेल तर हा आमचा अपमान आहे। आज बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिकाचा तालुका आहे। या ठिकाणी 400 स्वातंत्र्य सैनिक आहेत। प्रत्येक जाती एक अशी जात नाही की ज्याचा स्वातंत्र्य सैनिक नाही। अगदी भोई समाज बघा, कुठलाही समाज बघा, खाटी समाजामध्ये एकूण 7 स्वातंत्र्य सैनिक आहेत। अशा प्रकारची चळवळ कुठंच झालेली नाही आणि आज स्वातंत्र्याच्या कोणा अजितदादा हे पुसू पाहत आहे। आम्ही ते पुसून देणार नाही, उद्या लोकांना कळणार बी नाही। या ठिकाणी ब्रिटिश सरकार होतं म्हणून चले जाऊचा लढा झाला होता 1942चा, हे जर काढणार नाही तर लोकांना स्फूर्ती कुठं येतील। आत्ताचे लोक फक्त दिसतील माझा इतिहास खोडण्याचा आणि त्यातल्या त्या स्वातंत्र्य सैनिकाचा इतिहास खोडण्याचा हा एक डाव आहे। तो डाव हा काँग्रेसचे कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक जी संघटना आहे ती संघटना हाणून पाडेल। या ठिकाणी जर तुम्ही स्तंभ हलवला तर या स्तंभाची जर परत पुनर्स्थापना होईपर्यंत आमरण उपोषण महाराष्ट्राचे स्वातंत्र्य सैनिक येऊन करणार आहे। याची जाण या बारामतीच्या लोकांना। विकास हा भल्यासाठी असतो, स्वातंत्र्याच्या खुणा पुसण्यासाठी नसतात। या ठिकाणी बारामतीची एकमेव खूण ही जुनी राहिलेली वास्तू हा स्तंभ आहे आणि तो स्तंभ बी तुम्ही उकडला तर नवीन लोकांना बारामती कळणारच नाही। नवीन पिढीला स्तंभ टाकला तो लोकांना वाटते बारामतीचा इतिहास कळणार नाही किंवा नवीन पिढीला प्रेरणा मिळणार नाही। तुम्ही महात्मा गांधीची माहिती काय करायची असेल तर त्याला हा स्तंभ ही निशाणी आहे आणि बारामतीकराला हे अत्यंत नव्या पिढीसाठी गरजेचं आहे। स्तंभाची जागा भरपूर मोठी आहे, तुम्हाला हलवाचा तो कारभारी चौकात रोज अपघात होतात, तो कारभारी सरकार हलवाना तिथून
तो मात्र जपून ठेवायचा. जिथं ॲक्सिडेंट होतात तिथे एकही ॲक्सिडेंट नाही आणि तो मात्र तुम्ही हलवताय. हा मुळात अन्याय आहे. हा स्वातंत्र्य सैनिकांच्या हक्कावर अन्याय आहे. हा स्वातंत्र्याचा लढ्याचा अपमान आहे. हा महात्मा गांधीचा अपमान आहे. हा आमचा लालबहादूर शास्त्रीचा अपमान आहे. मौलाना अब्दुल कलाम आझादचा अपमान आहे. हा सगळ्यांचा अपमान जर करणार असेल तर आम्ही अपमान सहन करणार नाही. त्याचा आम्ही पुरेपूर उत्तर देऊ. सविनय कायदे भंग करू. आम्ही महात्मा गांधीचे फॉलोअर्स आहोत. महात्मा गांधीचे फॉलोअर्स आम्ही टिकून राहू आणि या स्तंभाला कायम आमचा विरोध राहील. मध्ये जेव्हा जेव्हा कुठलं ॲजिटेशन होतं, कुठलं आंदोलन होतं, कुठलाही एखादा मोर्चा होतो, कुठलाही कार्यक्रम होतो, त्याची सुरुवात या ठिकाणी हुतात्मा चौकातून होती, हुतात्मा स्मारकापासून होती, त्या स्तंभापासून होती. आणि हे स्मारक तुम्ही कुठेतरी बाजूला बसवणार, यांच्या मनात घाडत चालले आणि हे मनातले पोटातलं वाटत यायला काही वेळ लागत नाही. सगळीकडनं ही बातमी सगळीकडं लोकांपर्यंत आलेली आहे. आणि हे जर तुम्ही असं करणार असाल तर आमचा याला विरोध आहे. विरोध म्हणजे आम्ही 14 तारखेला लक्षणीय उपोषण करणार आहोत. गरज पडली तर आम्ही प्राणांतिक उपोषण करू. आमच्या बापजाद्याने देशासाठी स्वतःच्या प्राणाची, स्वतःच्या मालमत्तेची, स्वतःच्या आयुष्याची होळी केली. त्यासाठी आम्हीसुद्धा त्यांचे उत्तराधिकारी म्हणून या ठिकाणी आम्ही आमचं जीव गेला तरी बेहत्तर, आम्ही आमचा ठेका सोडणार नाही. या ठिकाणचं स्मारक हलता कामा नये. आपण बारामतीमधील हा स्तंभ महाराष्ट्रामध्ये जेवढे स्वातंत्र्याची चळवळ झाली त्यामध्ये बारामती हा सर्वात आघाडीवर असणारा हा तालुका आहे. आणि इथं 450 स्वातंत्र्य सैनिक आहेत. या स्वातंत्र्य सैनिकांनी इतक्या प्रचंड बारामतीमध्ये इतकी प्रचंड आणि इतकी मोठी ज्या चळवळ झाली त्या चळवळीचं हे स्मारक आहे, त्याची ही निशाणी आहे आणि हा इतिहास आहे. बारामती संपूर्ण देशामध्ये बारामतीसारखे त्यावेळेच्या ग्रामीण भागात इतके प्रचंड चळवळ झाली होती. त्या चळवळीचं हे स्मारक आहे, ऐतिहासिक त्याला महत्त्व आहे. ऐतिहासिक वास्तू हलवून तुम्ही तिथं काय करणार आहे? बारामतीचा हा मानबिंदू आहे. या मानबिंदूवरून समजतं की बारामतीमध्ये किती मोठी प्रचंड चळवळ झाली. आणि या चळवळीचं जर तुम्ही या चळवळीचं असणारं स्मारक जर तुम्ही हलवण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही प्रचंडपणे विरोध करू आणि हा जो तुमचा मनसुबा आहे तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.